दीपभाव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. आपल्याला जे स्क्रीनवरती दिसत आहे स्टुडंट पोर्टलवरचं होम पेज मोबाईलवरती, ते सध्या अशा पद्धतीने दिसत आहे. तर ही समस्या काय येत आहे किंवा या समस्येवरती सोल्युशन काय? कारण बरेच जण आपण मोबाईलवरती स्टुडंट पोर्टलची कामं करत असतो, तर आपल्याला टॅब न दिसता असा आलेख दिसत आहे. तर त्या टॅब दिसण्यासाठी आपल्याला काय सेटिंग करावी लागणार आहे ते या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. सर्वप्रथम आपण आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरवरती स्टुडंट पोर्टलला लॉग इन करून घ्यायचं आहे. जर आपला युजर आय डी आणि पासवर्ड मॅच होत नसेल तर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याचा पासवर्ड टाकून बघा किंवा MDMचा पासवर्ड टाकून बघा. ते जर नसेल जमले तर फॉरगॉट पासवर्डचा याला ऑप्शन नाही, तर आपले माननीय केंद्रप्रमुख यांच्या लॉग इनवरून आपल्याला हा पासवर्ड रिसेट करून घ्यावा लागेल. आता आपण लॉग इन झाल्यानंतर स्टुडंट पोर्टलच्या पेजवर आल्यावरती असं आपल्याला आलेखाच्या स्वरूपात दिसेल आणि याची काय माहिती आहे ती आपल्याला इथे दिलेली आहे. त्या रंगातले जे आलेख आहेत, पिवळ्या रंगामध्ये जे दिसते तिथे आहे चालू शैक्षणिक वर्षातील एकूण कॅटलॉगवरील विद्यार्थी संख्या, गुलाबीमध्ये आहे आउट ऑफ स्कूल केलेली एकूण विद्यार्थी संख्या आणि निळ्यामध्ये आहे ड्रॉपबॉक्समधील एकूण विद्यार्थी संख्या. तर त्या आलेखवरती आपण क्लिक केलं तर आपल्याला ते मेसेजसुद्धा येत आहे. त्यात येत्यानुसार आपल्याला हे दिसत आहे. आता टॅब आपल्याला इथे कुठेही दिसत नाहीत. तर ही टॅब आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर ही समस्या आहे झूम इन झूम आउट या ऑप्शनची. बघा इथे उजव्या हाताकडे 3 डॉट दिसत आहेत, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघा इथे झूम ऑप्शन आपल्याला दिसते शेअरच्या वर. झूम इन झूम आउट त्यातून आपण करत असतो, त्या झूमला आपल्याला क्लिक करायचं आहे. या झूम ऑप्शनला क्लिक केल्यानंतर खाली इथे प्लस मायनसचं चिन्ह येऊन किती पर्सेंटेज आहे ते दिसते. ते 100% केलेलं आहे झूमचं. याला 100पेक्षा थोडंसं कमी करायचं आहे. बघा मी 87पर्यंत आणलेलं आहे. तर इथे बघा सर्व जे आहेत त्या टॅब इथं आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. टॅब पूर्वीप्रमाणे आपल्याला दिसत आहे डेस्कटॉप साईटवरच्या सारख्या. काहींच्या हँडसेटमध्ये पूर्वीसारख्याच एकाखाली एक सुद्धा दिसू शकतील. तर आणि या सगळ्या टॅब पहिल्यासारख्या ॲक्टिव्ह आहेत. आता दुसरी एक समस्या आहे याच्यामध्ये की समजा आपण इथे केलं, जसं माझ्या इथे झूम ऑप्शन दिसते. आता ज्यांना झूम ऑप्शन दिसतच नाही त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी याला स्क्रॉल करून सेटिंगवरती यायचं आहे. सगळ्यात खाली बघा या सेटिंगवरती क्लिक करायचं आहे. सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला ॲक्सेसिबिलिटी लिहिलेलं आहे बघा साईड सेटिंगच्या वरती आणि टूलबार शॉर्टकटच्या खाली. इथे ॲक्सेसिबिलिटी लिहिलेलं आहे, याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे ॲक्सेसिबिलिटीमध्ये बघा डिफॉल्ट झूम आहे, झूमचे इथं ऑप्शन आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला दिसते बघा शो झूम ऑप्शन इन मेन मेन्यू, मेक इट इझियर टू कस्टमाइज झूम फॉर डिफरंट साईट्स. आता हे ऑप्शन काहींमध्ये डिफॉल्ट हे क्लोज झालेलं असतं. इथं बघा मी आता क्लोज करतो आहे. हे जर क्लोज केलेलं असेल तर आपल्याला ते झूम ऑप्शन दिसत नाही. बघा इथे क्लिक करतो आहे. आता इथे झूम ऑप्शन दिसत नाही, फक्त शेअर हे ऑप्शन दिसत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, सेटिंगमध्ये जाऊन ॲक्सेसिबिलिटीवरती क्लिक करायचं आहे. ॲक्सेसिबिलिटीवरती क्लिक केल्यानंतर इथे शो झूम ऑप्शन इन मेन मेन्यू याला आपल्याला ऑन फक्त करायचं आहे आणि हे ऑन केलं की आपल्याला हे झूम ऑप्शन इथे दिसायला लागणार आहे आणि या झूममधून 100%पेक्षा थोडं कमी करायचं आहे. 90%पर्यंत जरी आणलं तरी आपल्याला इथे आपल्या या स्टुडंट पोर्टलच्या टॅब दिसत आहेत. तरी छोटीशी सेटिंग आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये करून घ्यायची आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.
धन्यवाद.